आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे हे पंढरपूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। अभिराज, काय सांगाल? सोलापूर मधल्या ज्या निवडणुका आहेत, माढा असेल किंवा सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीची ही निवडणूक आपल्याला पाहायला मिळालेली होती। लोकांनी एक प्रकारे ही निवडणूक हातात घेतली असंही बोललं जात होतं आणि आज आहे मतमोजणीचा दिवस। कसं चित्र दिसतंय? कारण फक्त 75 मिनिटं उरलेली आहेत मतमोजणी सुरू व्हायला। नक्कीच आज माढा लोकसभेसाठी देखील मतमोजणी होत आहे। माढा लोकसभेचं वैशिष्ट्य म्हणजे मोहिते पाटलांनी अखेरच्या क्षणी केलेलं बंड, त्यामुळे भाजप समोर मोठं आव्हान त्यांनी उभं केलं होतं आणि भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उभे असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये चुरशीची अशी लढत झालेली आहे आणि मतदारांनी ही निवडणूक आपण म्हणालात त्याप्रमाणे हातात घेतली ते बरोबर आहे। मतदारांनीच निवडणूक हातामध्ये घेतली होती। भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी मागण्यापूर्वी प्रचाराच्या 2 फेऱ्या पूर्ण केल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांना उमेदवारी डावलल्यानंतर कुठेतरी माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीच त्यांना आव्हान केलं होतं की आपण शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उभे राहावं आणि त्याच्यानुसार त्यांनी मतदारांचा कौल लक्षात घेऊनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि निवडणुकीला उभे राहिले आणि एकंदरीतच विद्यमान खासदार या ठिकाणी भाजपचे असताना देखील एक आव्हान मोहिते पाटलांनी उभं केलं। मोहिते पाटलांचा हे बंड नक्कीच या राज्यामध्ये काहीतरी आज मोहिते पाटील जर निवडून आले तर या राज्याला एक नवी दिशा मिळेल। जे बंड करून नेते भाजपमध्ये गेले होते, जे दबावाखाली भाजपमध्ये असल्याचं बोललं जात आहे, त्यांना कुठेतरी एक नवा समीकरण या ठिकाणी मोहिते पाटलांच्या स्वरूपामध्ये दिसेल आणि मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी घेतल्याने त्याचा परिणाम सोलापूर, सातारा, धाराशिव आणि सांगली या मतदारसंघावर झाल्याचं देखील बोललं जातंय। मोहिते पाटील समर्थक या पट्ट्यामध्ये मोठे असल्याने नक्कीच भाजपला या ठिकाणी कुठेतरी नव्या आव्हानाचा सामना या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांच्या रूपाने करावा लागलेला होता। निश्चितच अभिराज, आता चित्र नेमकं काय आहे ते अगदी थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि निकाल नेमके काय येतील किंवा कल सुरुवातीचे कसे येतात याविषयी अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।